गुड मॉर्निंग सर्वांना. दादर सावंतवाडी या ट्रेनने आज प्रवास झालेला आहे आपला. संगमेश्वरला उतरले फायनली. आणि हे जबरदस्त असं पावसाळ्यातलं वातावरण. बऱ्याच दिवसापासून काम चालू होतं संगमेश्वरचं. हे बघा बाहेरचा लुक पूर्ण चेंज झालेला आहे. हे बघा बाहेरून लुक बघा काय भारी वाटतोय. संगमेश्वर रेल्वे स्टेशन जबरदस्त. थोडा आतमध्ये जाऊन बघूया आपण. मस्त बांधलं हे बाहेर, खूप मोठा. हा बघा इथून एक नंबर लुक वाटतो. असं संगमेश्वरचं हे बाहेरचं काय होतं आणि काय बनवून टाकलं बघा. जबरदस्त. रात्रीच्या ह्या लाईटी वगैरे पेटत असेल ना तेव्हा एक नंबर वाटत असेल. जबरदस्त एकदम भारी. आणि इथून हा समोरून मिळणारा व्ह्यू सह्याद्री. आता धुक्यामध्ये आहे बघा. सकाळची वेळ आहे. खूप छान वाटतं. वातावरण प्रसन्न वातावरण आहे. पण हे खूप मोठं बांधलं आहे एकदम. स्पेस पूर्ण कव्हर केलं आहे पुढपर्यंत. जबरदस्त असं. अजून काय इकडून एंट्री नाही आहे. एंट्री होईल तेव्हा मस्त अजून दिसेल. सो अजून कोणाला एंट्री नाही आहे इथून. चला आपल्याला जायचं संगमेश्वरला. संगमेश्वरला जरा काम आहे. सो त्यानंतर मग घरी जाऊ. कोकणात सध्या जोरदार पाऊस पडतोय. हे बघा रस्ते बिस्ते असे ओले आहेत सकाळपासून. आणि हे साईडला फुटपाथ बांधले ते एक नंबर वाटतंय. इथून व्ह्यू बघा काय भारी वाटतं बघा. संगमेश्वर, आपलं संगमेश्वर जबरदस्त. फायनली रेडी आहे. पण अजून एंट्री नाही दिली आहे. आणि हा असा फुटपाथ बांधलेला आहे या साईडला. आणि इथे वरती इथूनच आता डायरेक्टली आपला गोवा हायवे दिसतो. इथून गोवा हायवेचं पण काम चालू आहे सध्या. जो इथे रात्रीच्या लाईटी वगैरे पेटत असतील ना, हे संगमेश्वर नाव वगैरे हे सर्व एक नंबर असं बाहेरून असं ह्या साईडने गोवा हायवेने एक नंबर असं लुक दिसत असेल. इथून या साईडने जाताना जर वरती बघितलं ना एकच नंबर वाटेल. जबरदस्त झालं आता. आता सगळेच जेवढे पण कोकणातले आहेत ना स्टेशन हे असे डेव्हलप होत आहेत. आणि खूप छान झाले. इथून ऑटो जातात संगमेश्वरला. किती 30-30 रुपये घेतात ना. 30-30 रुपये. संगमेश्वर डेपोमध्ये जायचं आहे आपल्याला. इथे बघा ह्या देवरुखला जायला इथून गाड्या लागतात या साईडला. पुढे इकडे देवरुख आहे. आणि हा आत्ता नवीन बांधलेला आपला डेपो संगमेश्वरचा बस डेपो. सो अजून किती काम आहे काय माहिती नाही. पण हे बिल्डिंग लवकर उभी केली. अजून प्लॅनिंग काय आहे माहिती नाही. पण एवढा आता रेडी झाला आहे. हा बघा याचा फ्रंट साईड तिथे बसायला वगैरे आहे. आणि इकडे सगळ्या बस वगैरे लागतात. कुठची तरी आली कर्जुए संगमेश्वर. अरे आमच्याकडूनच आली बस. सकाळची 7ची आली वाटतं. आणि आमच्याकडून गाडी तिथे इथेच लागते ह्या झाडाखालीच. हे बघा इथे बस लागतात सगळ्या. हा इकडे असा हा डेपो झालेला आहे नवीन. आणि मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे. आणि हा कॅन्टीन आपल्याला इकडे आला आहे. या साईडला आतमध्ये आहे कॅन्टीन इकडे. आणि बाहेर हा गोवा हायवे याचं काम चालू आहे आता. रोडची हालत बघा काय झाली. गोवा हायवे हा जेव्हा रेडी होईल ना वरचा ब्रिज तेव्हा भारी दिसेल. आणि हा इकडे देवरुखला रोड गेला. इकडे खालती चिकन गल्ली
कोंबडी गल्ली. अरे वा, पाडा भारी आहे, पायाला लागलंय त्याच्या. बघा समोर कोंबडी गल्ली. आणि मस्त ऊन पडलंय सकाळचं. आणि मस्त आम्ही जरा नाश्ता करायला आलो आहे ह्या गल्लीमध्ये. मस्त वडापाव भेटतो. आणि काहीतरी एक वर्षाआधी खाल्ला असेल, खाल्लेला एक टायमिंगला, पण टेस्ट मस्त येते. सो बोललो, तर माझा भाव आहे सोबत राख्या, तर त्याला बोललो जरा इथे नाश्ता करूया, नंतर मग जरा सामान घ्यायचं आहे अजून ते घेऊ, आणि नंतर मग निघू घरी. वातावरण बघा भारी झालं सही. बघा आत्ताच ऊन आले, मस्त कोवळं ऊन आहे, मस्त वाटते जरा. हे बघा इथेच ह्या गल्लीमध्ये आलात ना, इथे आहे वडापाव, हॉटेल श्री समर्थ. हे बघा इकडे ह्या साईडला बनवतात आणि इकडे सिटिंग एरिया आहे. हे बघा मस्त वडे आलेत, वडापाव 2 वडापाव खायचे मस्त गरम गरम आता काढून दिलेत. आणि त्यासोबत भेटते ती हे दही, साखर टाकलेली असते आतमध्ये. मस्त 2 वडापाव खाणार. आणि मिरची पण आहे. संगमेश्वरला वडापाव 1 नंबर भेटतो, कुठेही जा तिथे पण वडापाव भेटतो. तिथे चांगली आहे टेस्ट. हां मस्त. आम्ही एकदा भरपूर वडे वगैरे खाल्लेले होते इथे, त्याचं काय गणितच नव्हतं. सो आज आम्हाला उघडं दिसलं इथे, आम्ही इथे झालो जरा नाश्ता करायला. गरम गरम वाफानी काय लागले. मस्त सुकी चटणी भेटते त्या, म्हणजे दही 1 नंबर लागतो. चला पोटपूजा झाले, जाऊया जरा सामान घ्यायचं ते घेऊ. हे बघा इथं शॉप आहे, सो आम्ही इथेच घेतो. हे बघा इथे दत्तकृपा किराणा जनरल स्टोअर संगमेश्वर. हे बघा ह्या कोंबडी गल्लीतच आहे. सो इथं सर्व सामान भेटतं, किराणा, कांदे बटाटे लसूण. हे बघा तेलाचे डबे. आम्हाला थोडं सामान घ्यायचं आहे, सो इथूनच घेऊ जेवढं पण आहे तेवढं. इथे जेवढं भेटतं तेवढं इथे घेऊ, नंतर बाकीचं काय आहे ते बाहेर घेऊ, भाजी वगैरे. मस्त वाटतं. सकाळची वेळ आहे, सकाळचे वाजलेत तरी पावणे 9 झालेत. आणि आता हे सगळे शॉप उघडलेत, म्हणजे 8:30 नंतर उघडतात सगळे मोस्टली. ते भाजी घ्यायला आलो इथे. टोमॅटो रेट काही कमीच होत नाही. किती 50 रुपये होईल ना? 60 रुपये किलो. 80 होते, 60 दिलेत 1 किलो. सो बाकीचे सामान वगैरे घेतले आम्ही आता. काकडी कशी आहे? 30चे अर्धा गावठी काकडी. गावाला काय तोसा आलंय नाही, आता ह्याच घ्यायला लागतील. पाहिजे तर घे खाणार असेल तर. आणि इकडे पण असं भाज्या सगळ्या भेटतात, रेग्युलर डेलीचं मार्केट आहे. दर दिवशी इकडे या भाज्या वगैरे भेटतात. मला थोडी खरेदी करायची होती. आता हे शेवटचं भाजी वगैरे राहिले, बाकी जे जिन्नस वगैरे लागणार होतं ना ते सगळं घेतलेलं आहे. आता लवकर जरा निघूया, लवकर पोचू जरा तयारी करायला. किती घेतोयस? हां अर्धा. वांगी वगैरे सजवली आहे. टोमॅटो असे कच्चे नेले ना गाव साईडला की ते जास्त दिवस यूज करू शकतो. गावाला हे फ्रीज वीज नसतो ना, त्यामुळे. इथे पानं घ्यायला आलोय. गावच्या माणसांना पानं लागतात ना खायला, सुपारी, पान सुपारी. गावच्या माणसांचा काय बोलतात तो स्पेशल, जे हे पाहिजेच, पान सुपारी. हे किती बांधलेत? 50. अच्छा 50चे ना. हां असा पुरा गठ्ठा येतोय बघा, वेगवेगळे गठ्ठे आहेत.
असे होलसेलने पानं भेटतात इथे. भरपूर दुकानदार पण घेऊन जातात ना काका तुमच्याकडून. मध्येच इकडे सगळे किराणा वगैरे सगळं भेटतं आपल्याला या साईडला. झालं पावसाचं वातावरण, रिमझिम पाऊस पण चालू झाला. इथे गणेश फरसाण कॉर्नरलाच, जिथे फरसाण फेमस आहे. मस्त लागतं, टेस्ट भारी आहे. चहात बुडवून लय भारी लागतं, मी दररोज खातो. आता कसं सकाळची वेळ आहे ना, जरा खाली खाली आहे बाजार. आणि आता सगळेच आकारमानी पण गेलेत मुंबईला, तर आता काय एवढी गर्दी पण नसते, पब्लिक नसतो एवढा. बाकी सीझनला पब्लिक जाम असतो, तर भरलेलं असतं. इथे ट्रॅफिक लागतो गाड्यांचा. पाऊस आला, छत्री खोला लागणार आहे. कितीला आहेत बांगडे? 100ला. 1 2 3 6 9. अजून लावून देणार. साईज थोडी छोटी आहे. म्हणूनच देणार. आणि हे कोणते? हे कोणते? सौंदर्याला लय काटा असतो. सौंदर्याला काटा नाही बा, सौंदर्याला एकच काटा. खाडीची मच्छी काय आले? शिंगट्या. इथे आपल्या खाडीतली मच्छी येते. काय आहे मच्छी? काय आहे ते? पान काढा जरा वरचं. हो, जिवंत खाडीची मच्छी आहे. एक दाखव ना. ते काय काय काल सगळी माशी पॉवरफुल आहे. आता खाडीतले मासे बोलायचा फायदा आला ना. वेगळे जाळं पण विणतात तिकडे. मामा चला, सामान तर घेऊन झाले. आणि हे सर्व कशासाठी नेतोय ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघायला भेटेलच. आणि राखे गेल्यावरती रिक्षा आणायला, सो वरती स्टँडला रिक्षा कशी जरा कमी जास्त रेट करून घ्यावी लागतात. थोडा रेट आमच्याकडे जास्त आहे जरा, तर 1-2 विचारलं ना थोडं 50-1 रुपये कमी होतात. सो भेटली वाटतं रिक्षा. जाऊ, मस्त ऊन आहे. तिथं तो हे घ्यायचं आहे ना कॅन. तेलाचे रेट काय वाढले. राजा 650ला दिला 650ला. 650 कमी दिला. 720 कायच्या काय रेट. कॉल करतो तुम्हाला. चला, फायनल रिक्षा भेटले, सो जाऊया आपण. तर थोडं सामान आहे त्यामुळे जरा रिक्षा घेऊन बाकी आमच्या इथं बस स्टॉपवरून वरती घेऊन जायचं बोललं ना, भरपूर हालत खराब होईल. तर रिक्षा कशी वरती वाढीत द्यायला. चला. गणपती 550ला घेतले ना आपण. एक आठवडा नाही झाला तेव्हा लगेच वाढले रे. गणपतीत उलट कमी होतं. गणपती वाढ मुंबई तर फायनली घरी पोचलो आहे. आणि इथलं वातावरण बघा काय भारी वाटतो. तर चला, घरी आलो आहे. आणि हा प्रवास तर काय दाखवला नाही. इथे संगमेश्वरचं जे स्टेशन आता नवीन, आता तर सगळे स्टेशन तसेच होत आहेत, मस्त बनवत आहेत. रात्रीचा खूप लुक छान वाटतो. मग जर तिथे जर का जाणं झालं ना तर एक फोटो मी नक्कीच इन्स्टाला वगैरे अपलोड करेल. मस्त वाटतं तिथे रात्रीचं, जेव्हा लाईटी वगैरे पेटतील तेव्हा खूप छान दिसतं. बाकी संगमेश्वर जरा फिरलेलं, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. सो थोडं छोटंसं एक घरी एक आहे कार्यक्रम, तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बघूया, जर शूट करता आला तर नक्की शूट करेल.
सो बाकी एकंदरीत व्हिडिओ हा एवढाच होता. घरी आलो आहे आणि रिक्षा वगैरे आमच्याकडे तसे रेट जास्त आहेत, तर जरा इकडे तिकडे फिरून जरा रेट बार्गेनिंग थोडं करावं लागतं, कारण खूपच घेतात इकडे. आणि रिक्षा करून, कारण बसला पण कसं टायमिंगवरती बस आहेत, त्यामुळे मग ऑप्शनला रिक्षा पकडावं लागते. बस कशी आम्हाला खालती बस स्टॉपवरतीच येते, रिक्षावरती येते इकडे. मग थोडं काही सामान वगैरे असेल तर जवळ येते, घराजवळ येतो. नाहीतर मग खालतून एवढं डोंगर चढावं लागतं, तर 1 किलोमीटर आहे खालती. तर चला आलेलो आहे घरी, तर जरा मोकळा श्वास. जरा गावाला आलो की जरा बरं वाटतं आणि सकाळ तर एक नंबर असते. तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. सो व्हिडिओ आजचे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.